माझ्याशी बोल, तुझी सर्व वचने डोळ्यांना आमेनमध्ये स्वीकार. आमेन. परमेश्वर पित्या, तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रभू देवा, तुझ्या वचनानुसार प्रभू देवा तू आमच्याशी बोलावा अशा मी तुला इच्छा बाळगतो. प्रभू देवा, या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती प्रभू देवा तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने भरला जाऊ दे परमेश्वर. आणि जे आज तू शिकवणार आहेस, जे आज तू सांगणार आहेस प्रभू देवा, ते त्यांच्या हृदयाला स्पर्श करणार असू दे, त्यांचं जीवन बदलणार. आज जे प्रभू देवा त्यांच्या जीवनासाठी आवश्यक आहे ते माझ्या मुखातून बाहेर येते. हो प्रभू देवा, त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवर ते प्रभाव टाकणारा असू दे, त्यामध्ये बदल घडवणारा असू दे. आज जे जसे आले तशा प्रकारे जाणार नाही प्रभू देवा. आणि प्रभू देवा, त्यांचं जीवन बदललेलं असेल, त्यांच्या जीवनात चमत्कार झालेले असतील, त्यांच्या जीवनामध्ये जे तू करू इच्छितस ते झालेलं असेल. प्रभू, तो आमची प्रार्थना ऐकणार येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. दुसरे पाय. हालेलुया. माझ्याबरोबर काढा पेत्राचं दुसरे पत्र, याचा पहिला अध्याय. पेत्राचं दुसरे पत्र, याचा पहिला अध्याय आणि त्याचं 4थं वचन. दुसरे पेत्र पहिला अध्याय 4थं वचन. त्याच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातली भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आज एक नवीन विषयाची सुरुवात करणार आहोत आणि तो विषय आहे अभिवचन आणि प्रतिज्ञा. देवापासून मिळणारी अभिवचन आणि प्रतिज्ञा. माझ्याबरोबर म्हणा अभिवचने, प्रॉमिसेस. बाजूला सांगा अभिवचन, प्रॉमिस. प्रॉमिस हा एक वेगळ्या प्रकारचा शब्द आहे की जो कॉमन आपण उच्चारतो, पण ज्यावेळेस देव बायबलमध्ये उच्चारतो प्रॉमिस हा शब्द किंवा अभिवचन हा शब्द, त्यावेळेस त्याला एक विशेष अर्थ आहे आणि तो असाच उच्चारला जात नाही जशा प्रकारे आपण नॉर्मली आपण उच्चारतो किंवा नॉर्मली आपण बोलतो. देव त्या शब्दाला विशेष महत्व देतो आणि देव त्या वचनांच्या बाबतीत, अभिवचनांच्या बाबतीत खूप संवेदनशील आहे. त्याला ते पूर्ण करण्याविषयी तो आवेशी आहे, त्याला ते पूर्ण करायचं आहे आणि तो पूर्ण करण्यासाठीच ती अभिवचन बोलत असतो. हालेलुया. प्रॉमिसला इब्री भाषेचा जो शब्द अर्थ आहे, इब्री भाषेमध्ये ज्या अर्थाने त्याला बोललेलं आहे त्याला सेल्फ कमिटेड म्हटलं, म्हणजे स्वतः पूर्ण करण्याविषयी आवेशी असणं किंवा त्याच्याविषयी स्वतःलाच अभिवचन देणं की मी पूर्ण करणारच, अशा प्रकारे ज्याला आपण असं म्हणतो की अशुरन्स म्हणजे पूर्ण करण्यासाठी, म्हणजे पूर्ण करण्याची खात्री असणं किंवा ते पूर्ण करण्यासाठी खात्री बाळगणं आणि ते पूर्ण होणारच आहे अशा बाबतीतली खात्री बाळगणं. अशुरन्स ऑफ कॉन्फरिंग असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ जो आहे तो इब्री भाषेतला अर्थ मी तुम्हाला सांगितला. ज्यावेळेस आपण प्रॉमिस हा शब्द उच्चारतो त्यावेळेस देव तशा प्रकारे उच्चारत नाही, कारण प्रॉमिस हे परमेश्वराने दिलेली गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी जे वचन आपल्याला सांगतं, काय सांगतं ते वचन की त्याच्या योगे, इंग्लिश मध्ये ते जे वचन लिहिलं आहे त्याला प्रॉमिस लिहिलं, मराठीमध्ये त्याचं भाषांतर आहे ते वचन असं आलेलं आहे, पण इंग्लिश मध्ये मात्र त्याला प्रॉमिस म्हटलं गेलेलं आहे. जे दुसरा भाग आहे त्याच्यातला, दुसरी लाईन जे आहे ती लाईन, त्याच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आलेली आहेत. आणि वचन जे हा शब्द आहे तो इंग्लिश बायबलमध्ये प्रॉमिस असा आलेला आहे. आणि त्याच्या योगे म्हणजे त्याच्या योगे, कुणाच्या योगे? परमेश्वराच्या योगे मौल्यवान व अतिमहान असं अभिवचन आपल्याला देण्यात आलेलं आहे. बाजूला सांगा अभिवचन आपल्याला देण्यात आलेलं आहे. हालेलुया. अभिवचन एक अशी गोष्ट आहे की जी सर्वांना आवश्यक आहे आणि जी सर्वांना असं वाटतं की माझ्यासाठी काहीतरी वेगळं असावं. असा काळ हा भविष्यवक्त्यांचा काळ म्हटला जातो किंवा आजच्या काळामध्ये प्रोफेटकडे धावण्याची खूप पद्धत आहे किंवा जो प्रोफेसी करतो त्या जो प्रोफेसी करत नाही किंवा ज्या व्यक्तीचं प्रोफेटसाठी पाचारण नाही अशा सुद्धा लोक आज प्रोफेसी
करत आहेत, किंवा असे सुद्धा लोक प्रोफेट म्हणून स्वतःच्या नावासमोर काय लावतात, प्रोफेट अमुक तमुक, किंवा प्रोफेट जो फलाना अजून ढमका, किंवा अजून काय बरंच काय. मी नाव नाही घेत कुणाचे, पण अभिवचन ऐकायचे आहेत कोणाला. प्रोफेट काय करतो, किंवा जो संदेश आहे तो काय करतो, अभिवचन प्रगट करत असतो, किंवा तो पुढे होणाऱ्या बऱ्याच गोष्टी सांगत असतो. काही अभिवचन ही तात्कालीन परिस्थितीसाठी किंवा वर्तमान काळासाठी असतात, काही अभिवचन ही भविष्यकालीन परिस्थितीसाठी असतात, किंवा काही अभिवचन ही अनंत काळाच्या परिस्थितीसाठी असतात. हालेलुया. सगळीच अभिवचन भविष्यासाठी नसतात, काही वचनं ही वर्तमान काळासाठी असतात, म्हणजे तात्कालीन, म्हणजे तूर्तास लगेच पूर्ण होतात, आणि काही अभिवचन ही खूप वर्षांनी पूर्ण होतात, म्हणजे त्यासाठी खूप मोठा कालावधी असतो. आणि काही अभिवचन ही अनंत काळासाठी सुद्धा दिलेले आहेत. जशा प्रकारे आज आपण वाचलं यशाच्या पुस्तकातलं जे अभिवचन आहे, परमेश्वराने देऊ केलेलं नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी मी स्थापन करणार आहे. मग लगेच करणार आहे का परमेश्वर? नाही, तो लगेच करणार नाही. त्यासाठी भरपूर कालावधी आहे, त्यासाठी भरपूर काही प्रोसेस अजून होणार आहे, त्यासाठी जगातल्या बऱ्याचशाच गोष्टीची उलथापालथ होणार आहे. आणि मग एक काळ असा येईल की त्यावेळेस परमेश्वर नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीची स्थापना करेल. पण देवा बापाने ते देऊन ठेवलेलं आहे की मी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी स्थापन करेल. पण लगेच ते पूर्ण होणार नाहीये, पण ते पुढे होणाऱ्या भविष्यासाठी परमेश्वराने देऊन ठेवलेलं अभिवचन आहे. आणि या ठिकाणी सुद्धा परमेश्वर आपल्याला अभिवचनांसाठी जागृत करतो. एक बायबलमध्ये असा एक व्यक्ती आहे की ज्याला परमेश्वराने अभिवचन देऊ केलं होतं, आणि तो व्यक्ती आहे अब्राहम. वाचा माझ्याबरोबर उत्पत्तीचं पुस्तक, याचा 12वा अध्याय. उत्पत्तीचं पुस्तक, याचा 12वा अध्याय, आणि पहिल्या वचनापासून 3 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. परमेश्वराने अब्राहमास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, हे अभिवचन तुझ्यासाठी आहे. हालेलुया. बायबल मधलं सर्वात महत्वपूर्ण असणारं हे अभिवचन आहे. हे 3 वचनं जे आहेत, हे खूप, ह्या वचनांना खूप महत्व आहे, आणि बायबल मधलं सर्वात महत्वपूर्ण असणारं अभिवचन आहे की ज्याच्याद्वारे लाखो करोडो लोकांना आशीर्वाद मिळालेला आहे. हालेलुया. आणि त्या वचनांना अब्राहमाला ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं, त्यावेळेस अब्राहमाचं वय 75 वर्षाचं होतं. अब्राहम हा 75 वर्षाचा होता, आणि 75 वर्षाचा मनुष्य म्हणजे आताच्या काळामध्ये म्हातारा मनुष्य, ज्याच्या हातामध्ये काटे आलेले, जो चालण्यासाठी सक्षम नाहीये, जो कुठलंही काम करण्यासाठी सक्षम नाही, असा व्यक्ती. पण अब्राहमाच्या काळामध्ये तसं नव्हतं. अब्राहमाच्या काळामध्ये बऱ्यापैकी 75 वर्षाचा व्यक्ती जो आहे तो मध्यम वयाचा व्यक्ती होता, कारण त्या लोकांचं वय जे आहे ते 150, 175 वगैरे अशा प्रकारचं वय होतं. आणि त्यामुळं 75 वर्षाचा व्यक्ती म्हणजे मध्यम वयाचा व्यक्ती, किंवा 75 वर्षाचा म्हणजे तो त्याचा उमेदीचा काळ आहे, काहीतरी निर्णय घेण्याचा काळ आहे, त्यावेळेस जीवन घडवण्याचा काळ आहे. आताच्या काळामध्ये तो 40 वर्षाचा व्यक्ती होऊ शकतो, आणि 35 वर्षाचा व्यक्ती होऊ शकतो. आणि त्या काळामध्ये अब्राहमाला परमेश्वराने अभिवचन देऊ केलं होतं की तू आपलं बाबाचं घर सोड आणि आता निघून जा, मी दाखवीन त्या देशामध्ये. आणि बायबल असं सांगतं की अब्राहमचं सर्व काही सोडून त्या ठिकाणाहून निघाला, ज्या ठिकाणाहून त्याला परमेश्वराने जायला सांगितलं होतं. अब्राहम हा मूर्तिपूजक घरातला व्यक्ती होता. त्याच्या घरामध्ये मूर्त्या तयार करण्याचं काम केलं जात होतं, आणि वेगवेगळ्या प्रकारचं जे देवाला आवडत नाही अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्या घरामध्ये होत होत्या. आणि त्याला 2 भाऊ होते, आणि त्याचा बाप होता, आणि त्याच प्रकारे हे सगळेजण मिळून एक व्यवसाय चालवत होते, आणि त्यांचा व्यवसाय उत्कृष्ट चाललेला होता. खूप चांगल्या प्रकारे त्याचं नियोजन होतं. तो एक प्रतिष्ठित अशा प्रकारच्या घरातला होता, आणि सर्व काही गोष्टी व्यवस्थित असताना देव त्याला पाचारण करतो, आणि एक अभिवचन देऊन परमेश्वर त्याला पाठवतो. हालेलुया. ज्यावेळेस देव पाचारण करतो त्यावेळेस तो अभिवचनासहित पाचारण करतो. बाजूला सांगा, देव पाचारण करतो त्यावेळेस अभिवचनासहित पाचारण करतो. बायबलमध्ये असा कोण मनुष्य नाहीये की ज्याला देवानी बोलवलेलं आहे आणि त्याला अभिवचन देऊ नये. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती, जो कोणी व्यक्ती ज्याला देवानी पाचारण केलेलं आहे, ज्याला देवानी सेवेसाठी बोलवलं असेल, ज्याला देवानी त्याच्या पाठीमागे जाण्यासाठी बोलवलं असेल, त्या प्रत्येकाला देवानी अभिवचन देऊ केलेलं आहे. हालेलुया. आणि अब्राहमाला सुद्धा ते परमेश्वराने देऊ केलं,
आणि अब्रामाला देऊ करून अब्रामाला परमेश्वराने पाठवलं. आणि पाठवत असताना ज्यावेळेस अब्रामाला परमेश्वर पाठवतो त्यावेळेस त्याला अभिवचन देऊ केले. आणि अशी अभिवचन जी तुर्तास म्हणजे ज्या वेळेस त्याला देऊ केलं होतं तुर्तास त्यावेळेस विश्वास ठेवण्यालायक नव्हती, किंवा त्यावेळेस विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती, किंवा त्यावेळेस विश्वास ठेवेल अब्राम अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी नव्हतं. कारण अब्राम एक मूर्तीपूजक घरातला व्यक्ती होता आणि त्या काळामध्ये त्यावेळेस विश्वास ठेवणं ते खूप कठीण होतं त्यासाठी. पण बायबल असं सांगतं की अब्रामाने विश्वास ठेवला. आणि अब्रामाने विश्वासच ठेवला नाही तर विश्वास ठेवून तो देवानं जसं सांगितलं होतं तशा प्रकारे आपल्या बापाचं घर सोडून तो निघाला. आज सर्व काही सोडलं केलं आणि तो बाहेर निघाला. आणि बाहेर निघत असताना देव ते यथाकाळी पूर्ण करेल अशा प्रकारे त्याला विश्वास होता. माझ्या बरोबर काढा इब्री लोकांचं पत्र त्याचा 11वा अध्याय. इब्री लोकांचं पत्र याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनापासून पुढे आपण वाचणार आहोत. आणि पुढे लिहिले, अब्रामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले. ज्याने वचन स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत होता. त्याला असे सांगण्यात आले होते की इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवाव्यास देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल त्या ठिकाणी अब्रामाचं जे अभिवचन अब्रामाला परमेश्वराने देऊ केलं होतं ते कसं पूर्ण केलं त्याविषयी आपल्याला स्पष्टीकरण मिळतं की अब्रामाने इसहाकाचं ज्यावेळेस अर्पण केलं त्यावेळेस अब्रामाची मनातली परिस्थिती काय होती, अब्राम कोणत्या प्रकारच्या अंतःकरणाच्या विचारातून जात होता त्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतात की अब्रामाने इसहाकाचं अर्पण करताना देवाच्या अभिवचनावर कसा विश्वास ठेवला. बायबल मधल्या लोकांसारखं होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या खूप आहे आता जगामध्ये. आणि खूप लोकांना असं वाटतं की अब्रामाचा देव तो माझा देव आहे, इसहाकाचा देव तो माझा देव, याकोबाचा देव तो माझा देव, आणि दानियेलाचा देव तो माझा देव. येशू ख्रिस्त ज्या देवाचं नाव घेऊन या पृथ्वीवरती आला होता त्याच देवावरती मी सुद्धा विश्वास ठेवतो आणि येशूच्याच पावलावरती पाऊल ठेवून मी सुद्धा चालणार आहे आणि स्वर्गाची प्राप्ती करून घेणार आहे. अशा प्रकारे इच्छा बाळगणाऱ्यांची संख्या ह्या जगामध्ये खूप आहे. पण अब्रामासारखं किंवा अब्रामासारखं अभिवचनावर विश्वास ठेवून आणि त्या अभिवचनाला घट्ट धरून त्या अभिवचनाद्वारे परमेश्वर देण्यासाठी समर्थ आहे अशा प्रकारे विश्वास बाळगून चालणाऱ्यांची संख्या मात्र खूप कमी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल आपल्याला त्या ठिकाणी प्रॉमिस देऊन ठेवतं, पण प्रॉमिस बरोबर काही गोष्टींची अट जी आहे ती अट सुद्धा देऊन ठेवलेली आहे. आणि बऱ्याच गोष्टी ज्यावेळेस अब्रामाला परमेश्वराने सांगितलं की तू आपल्या बापाचं घर सोड आणि घर सोडत असताना परमेश्वराने सांगितलं की मी जिथं जाशील तू मी तुझ्याबरोबर असणार आहे आणि तुझ्या संततीला मी आशीर्वाद देईन, तुझं जे अभिष्ट चिंतन देईन त्यांचं मी अभिष्ट करणार आहे, तुझं जे अनिष्ट करतील किंवा तुझं जे नुकसान करतील त्या सर्वांचं नुकसान केलं जाईल आणि तुझ्याद्वारे हजारो पिढ्यांना मी आशीर्वादित करेन. हालेलुया. आणि हे बोलत असताना अब्रामाला परमेश्वराने अभिवचन दिलं असताना त्याच्याकडून एका आज्ञा पालनाची परमेश्वराने अपेक्षा बाळगली आणि ते आज्ञा पालन होतं आपल्या बापाचं घर सोडणं. हालेलुया. आपल्या बापाचं घर सोडणं हे आज्ञापालन होतं. आपल्या बापाचं घर सोडण्यासाठी परमेश्वरानं त्याला सांगून ठेवलेली ती गोष्ट होती की जर तू बापाचं घर सोडशील तर ही अभिवचनं तशाच तशी काम करतील. ज्यावेळेस आदाम आणि हव्वेला परमेश्वराने एदेन बागेमध्ये ठेवलं त्यांना परमेश्वराने अभिवचन देऊन केलं होतं की फलदूत व्हा, बहुगुणित व्हा आणि वेगवेगळ्या प्रकारचा आशीर्वाद दिला होता त्यांना आणि सर्व प्रकारच्या बागेच्या झाडाचं फळ खाण्याची मोह होती, सगळं काही होतं. पण त्यांना त्या अभिवचनांच्या बरोबर एक आज्ञा देऊन ठेवली आणि ती आज्ञा होती की बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ कधीच खायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही फळ खाल त्या दिवशी हे सगळे अभिवचन मोडतील आणि पुन्हा एकदा नव्याने स्थापन होतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्यांना अभिवचन देऊन ठेवत असताना, परमेश्वराने त्यांना आशीर्वाद देऊन ठेवत असताना त्यांच्या बरोबर लगेच त्याला जोडून देवानं आज्ञा देऊन ठेवलेली होती. कधीही अभिवचन ही एकटी येत नाही. बाजूवाल्याला सांगा त्याच्याबरोबर आज्ञा पाळणे. आज्ञा पालनाशिवाय अभिवचन काम करत नाही. आज्ञा पालन असेल तरच अभिवचन जशाच तशी काम करतात. सर्वांना अब्राहम व्हायचंय, सर्वांना अब्राहमासारखा आशीर्वाद हवाय, पण अब्राहमासारखा विश्वास ठेवायचा, अब्राहमासारखं घर नाही सोडायचं, अब्राहमासारखं आपल्या बापाचं घर नाही सोडायचंय, अब्राहमासारखं सर्व काही सोडून आपला चांगला चाललेला व्यवसाय सोडून आपल्या सर्व काही घर सोडून निघून जायचं नाहीये. त्यांना त्याच ठिकाणी राहून त्यांना आशीर्वाद
ठिकाणी जाऊन माझ्याद्वारे कुळे आशीर्वादित व्हावं असं त्याला वाटतं. कुळे आशीर्वादित व्हावं असं वाटत असेल तर सोडावं लागतं. हालेलुया. आज्ञा पालन करावं लागतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याद्वारे काम व्हावं, माझ्याद्वारे इसाक जन्मावा, माझ्याद्वारे याकोब यावा, माझ्याद्वारे 12 वंश यावे आणि त्याच्याद्वारे हजारो करोडो लोकांना आशीर्वाद मिळावा, तर अब्राहमासारखा विश्वास ठेवावा लागतो. हालेलुया. इसाकाचं अर्पण करत असताना सुद्धा त्याला अर्पण करण्यासाठी सुरात चालवण्याची भीती नाही वाटली. त्याला नाही वाटलं की माझा एकुलता एक मुलगा आहे. विचार करा की आपला एकुलता एक मुलगा जो अभिवचनाद्वारे प्राप्त झाला, बरं अभिवचनाद्वारे मिळाला होता त्याला, आणि तो साधारण मुलगा नव्हता, त्याच्याद्वारे देवाचं अभिवचन त्याला होतं की इसाक हा अभिवचनाची संतती असेल. इश्माईल नाही तर इसाक, आणि इसाक जर अभिवचनाची संतती होता तर त्याला मारून टाकण्यासाठी परमेश्वर काम करणार नाही हे चांगल्या प्रकारे त्याला ठाऊक होतं, आणि म्हणून सुरा चालवताना त्याला भीती वाटली नाही. आणि म्हणूनच बायबल त्या ठिकाणी सांगतं की जरी मी सुरा चालवणार, जरी मी त्याला मारलं, तरी सुद्धा मी माझ्या मुलाला जिवंतच घेऊन घरी जाणार आहे, कारण देव त्याच्या अभिवचनाच्या बाबतीत खोटं बोलत नाही. हालेलुया. कारण अभिवचनाचा अर्थच असा आहे की परमेश्वर स्वतःची शपथ वाहून असं म्हणतो की ते मी पूर्ण करणार. सेल्फ कमिटेड त्याला म्हटलेलं. सेल्फ कमिटेड मीन्स म्हणजे स्वतःच्या बाबतीत एक समर्पण पूर्ण करण्यासाठी असलेलं समर्पण. हालेलुया. कारण देव ज्यावेळेस ते बोलतो त्यावेळेस तो सेल्फ कमिटेड आहे ते पूर्ण करण्यासाठी, किंवा तो समर्पित आहे ते पूर्ण करण्यासाठी. त्याला त्या गोष्टीविषयी आवेश आहे की मी हे पूर्ण करणार, मी हे पूर्ण करणार, मी हे पूर्ण करणार. आणि मग तो त्यासाठी तुमच्या आज्ञापालनाची वाट पाहतो, त्यासाठी तुमच्या समर्पणाची वाट पाहतो, त्यासाठी तो तुमच्या अंतःकरणातल्या बदलाची वाट पाहतो, त्यासाठी तो तुमच्या हृदयामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांना बाहेर काढण्याची वाट पाहतो, त्यासाठी तो तुमच्या पवित्रपणाची वाट पाहतो, त्यासाठी तो तुमच्या अंतःकरणातल्या सगळ्या वाईट गोष्टीला बाहेर टाकण्याची वाट पाहतो. हालेलुया. कमिटेड आहे, तो समर्पित आहे ते पूर्ण करण्यासाठी, पण तो तुमच्या सहकार्याशिवाय पूर्ण नाही करू शकत. हालेलुया. बरेच लोक आपल्या जीवनामध्ये देवाची अभिवचनं पूर्ण व्हावी म्हणून इच्छा बाळगतात, म्हणून त्यांना असं वाटतं की अब्राहमासारखं देवाने मला का आशीर्वादित करू नये, अब्राहमासारखा आशीर्वाद घेण्यासाठी मी पात्र आहे. आपण पात्र नसताना देवाने आपल्यावर कृपा केलेली आहे. लक्षात घ्या. हालेलुया. बाजूला सांगा आपण त्याच्या कृपेसाठी पात्र नाही, तरी पण देवाने आपल्यावर कृपा केली. अब्राहम मूर्तिपूजक होता, त्यावेळेस देवाने त्याच्यावर कृपा केली. हालेलुया. अब्राहम पवित्र जीवन जगणारा व्यक्ती नव्हता, पण अब्राहम मूर्तिपूजक होता, त्यावेळेस देवाने त्याला कृपा केली. त्यावेळेस त्याला सांगितलं की तू सगळं सोड, मी तुझ्यापासून राष्ट्र आशीर्वादित करणार आहे. आणि परमेश्वराचं ते अभिवचन अब्राहमाने खरं मानलं, आणि खरं मानून तो बाहेर निघाला, आणि त्याला ठाऊक होतं जितकं माझं आज्ञापालन दृढ होईल, जितकं मी देवाच्या वचनामध्ये जास्त वाढेल, जितकं मी देवाच्या जवळ जास्त जाईल, जितकं मी पूर्ण होत जाईल, जितका मी परिपूर्ण होत जाईल, परिपूर्ण होत जाईल, तितकं अभिवचनाच्या जवळ 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 मी जाईल. हालेलुया. जितकं तुमची पवित्रपणा वाढेल, जितकं तुमच्या जीवनामध्ये आज्ञापालन वाढेल, जितकं तुम्ही देवाच्या जवळ जाल, तितकं तुम्ही अभिवचन पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल पण तुमची वाढत राहील. हालेलुया. पण जर तुम्ही आज्ञापालनापासून बाहेर जाल तर अभिवचन पूर्ण होणं हे दुरापास्त आहे, किंवा ती अभिवचन पूर्ण होणार नाही. माझ्या बरोबर एक वचन काढा, 2 कोरिंथीय पत्राचा 1 अध्याय 20 वचन. 2 कोरिंथीय 1 अध्याय 20 वचन. आणि त्या ठिकाणी सांगतं देवाची वचने कितीही असो त्याच्या ठाई होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. हालेलुया. बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं देवाची वचने किती असो, त्याची अभिवचने किती आहेत हे महत्वाचं नाहीये, त्याच्याजवळ किती वचन तो बोललेला आहे हे सुद्धा महत्वाचं नाही, पण महत्वाचं म्हणजे काय की त्याच्या वचनामध्ये होय आहे, आमेन आहे, आणि ते पूर्ण करण्यासाठी तो आदेशी पण आहे. माझ्याबरोबर 7 अध्याय 1 वचन. 2 कोरिंथीय 7 अध्याय 1 वचन. पूर्ण होण्यासाठी परमेश्वर काय करतो? पहिलं वचन आहे, तेव्हा प्रियजन हो, आपणाला ही अभिवचन मिळाले आहे, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. हालेलुया. आपल्याला अभिवचन मिळालेले. ज्यावेळेस कोरिंथीकरांच्या मंडळीला पौल पत्र लिहित होता त्यावेळेस तो अभिवचनांच्या विषयी शिकवतो. पौलाने अभिवचनांच्या विषयी पुष्कळ ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. अब्राहमाचं अभिवचन त्यानं रोमकरांच्या पत्रामध्ये बऱ्याच
बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे. अब्राहमाच्या जीवनात कसं पूर्ण झालं आणि कशा प्रकारे देव तुमच्या जीवनात पूर्ण करेल या गोष्टीविषयी सुद्धा त्या ठिकाणी त्याने लिहून ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणी तो अभिवचनाविषयी लिहित असताना त्यानं स्पष्टपणे सांगून ठेवलं की आपल्याला अभिवचन पूर्ण होण्यासाठी जी अभिवचन आपण देवापासून ऐकलेली आहे ती पूर्ण होण्यासाठी काय आवश्यक आहे? देहाच्या व आत्म्याच्या अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करणं आवश्यक आहे आणि देवाचं भय बाळगून आपण पावित्र्याला पूर्णता आणली पाहिजे. हालेलुया. बाजूवाल्याला सांगा, आपण देहाच्या शुद्धतेपासून लांब, देहाच्या अशुद्धतेपासून लांब गेलं पाहिजे. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पावित्र्याला पूर्णता आणायला हवी. हालेलुया. अब्राहमाला वारंवार परमेश्वरांनी अभिवचनांची आठवण करून दिलेली आहे. अभिवचनांची आठवण करून देत असताना ज्यावेळेस तो विचार करायचा की लोक सोबत असताना की प्रभू तू मला आणलंस तर खरं माझ्या घरातून, मी सगळं घरदार सगळं सोडून तर आलो आहे, पण मला तो जो देश नाही दाखवला जोपर्यंत अजूनपर्यंत. पण ज्यावेळेस लोट विभक्त झाला, त्याच्यापासून लोट विभागला गेला, त्यावेळेस मात्र देवाने त्याला अभिवचन दिलं. पुन्हा एकदा त्या अभिवचनाची आठवण करून दिली. माझ्या बरोबर काढा उत्पत्तीचं पुस्तक, अजून एकदा उत्पत्ती. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 17वं वचन, 17वा अध्याय, 17वा अध्याय पहिलं दुसरं वचन. पहिलं आणि दुसरं वचन मी वाचतो. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो, तुला मी बहुगुणित करेन. आणि पुढे जाऊन तिसऱ्या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की जे अभिवचन परमेश्वराने त्याला उत्पत्ती 12 अध्याय 1 ते 3 मध्ये सांगितलेलं तेच अभिवचन पुन्हा एकदा देवाने रिपीट केले. पुन्हा एकदा देवाने त्याला तेच सांगितलेलं आहे की जे अगोदर सांगितलं गेलेलं होतं. पण कधी सांगितलं? अब्राहम ज्यावेळेस 99 वर्ष झाला त्यावेळेस. हालेलुया. बाजूला सांगा, अब्राहम 99 वर्ष झाला होता आणि त्यावेळेस परमेश्वर त्याला काय म्हणतो? हिंदीमध्ये त्याला म्हटलेलं आहे सिद्ध बळ किंवा परिपूर्ण हो. हालेलुया. काय हो? परिपूर्ण हो. बाजूला सांगा, परिपूर्ण हो. आणि त्याच्या हजारो वर्षानंतर पौल ज्या वेळेस मंडळीला अभिवचनांच्या पूर्णतेविषयी शिकवतो त्यावेळेस तो म्हणतो पावित्र्याला पूर्णता आणा. हालेलुया. अभिवचन पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर पावित्र्याला पूर्णता आणली गेली पाहिजे. हालेलुया. जो परमेश्वर अब्राहमाला परमेश्वर सांगत आहे की तू पूर्ण हो, परिपूर्ण हो, म्हणजे मी जी अभिवचन मी तुला 24 वर्षापूर्वी सांगितली होती ती पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे, ती पूर्ण मी करणार आहे. तर इथून पुढे तुला परिपूर्णतेकडे वाटचाल करावी लागेल, तरच माझी अभिवचन तुला पूर्ण करता येतील किंवा माझी अभिवचन तुझ्या बाबतीत मी जे बोललेलं आहे ते मला पूर्ण करता येईल. आणि 1000 वर्षानंतर पौल मंडळीला पत्र लिहित असताना असं म्हणाला की आत्म्यामध्ये, पवित्रतेमध्ये तुम्हाला परिपूर्ण व्हावं लागेल, त्यावेळेस अभिवचन पूर्ण होण्यासाठी परमेश्वर काम करेल. हालेलुया. आणि आज परमेश्वर तुम्हाला सुद्धा मंडळी या नात्यानं, विश्वासाने या नात्यानं अब्राहमाच्या जीवनामध्ये जे चमत्कार झाले त्या चमत्काराची अपेक्षा जर तुम्ही बाळगत असाल, तुम्हाला असं वाटत असेल की अब्राहम व्हायचंय, मला माझ्या जीवनामध्ये चमत्कार व्हावेल असं वाटतं, माझ्या जीवनामध्ये देवाची अभिवचन पूर्ण होताना मला पाहिजे, तर तुम्हाला परिपूर्ण व्हावं लागेल, तर तुम्हाला पावित्र्याला पूर्णता आणावी लागेल, आपल्या अशुद्धतेपासून लाभ जावं लागेल, म्हणावं लागेल की आज्ञा पालनाच्या बाबतीत मी माझ्या स्वतःचं समर्पण करतो. हालेलुया. कारण आज्ञा पालनाशिवाय अभिवचन पूर्ण होणार नाही. हालेलुया. आज्ञा पालनाशिवाय अभिवचन पूर्ण होणार नाही. आज्ञा पालन असावंच लागतं, मस्त आहे, मस्त, आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. हालेलुया. तू म्हणाल की मी आज्ञा पालन करणार नाही आणि मग देवाने माझ्या जीवनामध्ये जे बोललेलं आहे ते पूर्ण करावं. देव काय बोलला हे महत्वाचं नाही, देव जे बोलला ते पूर्ण होणं जास्त महत्वाचं. हालेलुया. देव पुष्कळ अभिवचन देतो, देव पुष्कळ भविष्यवाणी करतो. बायबल मधली प्रत्येक भविष्यवाणी तुमच्यासाठी. हालेलुया. बायबल मधलं प्रत्येक अभिवचन तुमच्यासाठी. फॉल्स प्रॉफिट पासून काय करा? सावध राहा, स्वतःला सावध ठेवा. कारण बायबल मध्ये अभिवचन इतकी आहे की जर स्वीकारली तुम्ही, बाहेर दुसरं तुम्हाला कुठली भविष्यवाणी सांगायची गरज नाही. हालेलुया. कारण ती भविष्यवाणीच इतकी आहे की ते आपलं जीवन जगण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे आणि त्याच इतक्या परिपूर्ण आहेत की अनंत काळाच्या जीवनापर्यंत चालतात. हालेलुया.
अभिवचन परमेश्वराने आपल्याला देऊन ठेवलेले आहे, पण ती अभिवचन सोडून बाहेरच्या जगामध्ये लोक धावत आहेत आणि ते हे विसरतात की अब्रामाच्या जीवनामध्ये ते त्यावेळेस झालं जोपर्यंत अब्राम परिपूर्ण झाला नव्हता. आणि 24 वर्ष घालवली परमेश्वर, 24 वर्ष. हालेलुया. 24 वर्षानंतर 25व्या वर्षी अब्रामाला इसाक झाला. हालेलुया. आणि इसाक झाल्यानंतर सुद्धा देव शांत बसला नाही. इसाक झाल्यानंतर सुद्धा अब्रामाच्या परिपूर्णतेची परीक्षा पाहिली गेली, अब्रामाच्या शुद्धतेची परीक्षा पाहिली गेली, अब्रामाच्या विश्वासाची परीक्षा पाहिली गेली. अब्राम कितपत देवामध्ये टिकलेला आहे हे पाहण्यात आलं. ज्यावेळेस इसाक 13 वर्षाचा झाला, म्हणजेच काय की परमेश्वर 13 वर्षापर्यंत सुद्धा अब्रामाच्या बाबतीत अश्युरन्स नव्हता, त्याला खात्री नव्हती की अजून सुद्धा अब्रामाला मला पारखून पाहायचंय, अब्रामाला अजून सुद्धा मला पारखून पाहायचंय, अब्रामाला अजून सुद्धा मला पारखून पाहायचंय. कारण इसाक 13 वर्ष झाल्यानंतर परमेश्वराने त्याला पुन्हा एकदा पारखलं. हालेलुया. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अशी पारख होते ना, त्यावेळेस ते सगळं काही विसरतात आणि ते म्हणतात की काय नाही, परमेश्वराचं काम नसतं काही तसं होत. पण परमेश्वर त्याची अभिवचन कधीच विसरत नाही. हालेलुया. ज्यावेळेस वेदीवर इसाकाला ठेवण्यात आलेलं होतं, त्यावेळेस देव विसरला नव्हता की हाच तो मुलगा आहे की ज्याच्याद्वारे हजारो लोक येणार. हे विसरत नव्हता परमेश्वर. परमेश्वराला हे ठाऊक होतं की हा तो मुलगा आहे की ज्याच्याद्वारे मला हजारो लोकांना आशीर्वादित करायचं आहे, पिढ्या आशीर्वादित करायचं आहे आणि याला वाचवणं महत्वाचं आहे. पण अब्राम निर्णय काय घेतो हे त्याला पाहायचं. हालेलुया. अब्राम सुरात चालवतो की नाही हे त्याला पाहायचं. आणि सुरात चालवण्यासाठी हात उघडल्यानंतर देव त्याला म्हणतो थांब. हालेलुया. तोपर्यंत देव वाट पाहत होता. हालेलुया. अभिवचन अशीच पूर्ण नाही, हवेमध्ये पूर्ण नाही होत अभिवचन. देव तुम्हाला म्हणाला की तुला सेवा देणार आहे आणि मग तुम्ही उद्या जाऊन सगळं काही बदलले आणि तुम्हाला वरती शिंग आले आणि खूप काही बऱ्याच गोष्टी झाल्या, असं काही होत नाही. एका दिवसात सगळं काही चेंज होतं. आणि खूप लोकांना असं वाटतं आजकाल ते हे झालेलं आहे, वेगळ्या प्रकारचं वातावरण लोकांच्या अंतःकरणामध्ये आलं. त्यांना असं वाटतं थोडंसं ओरडलं मी, हल्लो थोडासा आणि मग वेगळ्या वातावरणात मी गेलो की माझ्या जीवनात सगळं काय आलेलं होणार. त्यासाठी प्रोसेस आहे, त्यासाठी पद्धत आहे, त्यासाठी देवाचं समर्पण आहे आणि त्यासाठी रडावं लागतं, त्यासाठी गुडघे झिजवावं लागतं, त्यासाठी त्याग करावा लागतो, त्यासाठी पवित्र जीवनाची कसोटी द्यावी लागते. रोज 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 24 वर्ष अब्राम झिजला. मग 24 वर्षानंतर देव म्हणतो माझ्यासोबत पवित्रतेत परिपूर्ण व्हा. हालेलुया. आणि देव म्हणतो 25व्या वर्षी आता पुढच्या वर्षी तुला मुलगा होणार. 24 वर्ष देव म्हणाला पुढच्या वर्षी तुला मुलगा होणार. हालेलुया. 24 वर्ष विश्वासणारे वाट पाहणारे आपल्या तर नाहीये. हालेलुया. बरेच लोक 1-2 आठवड्यातच कंटाळतात आणि पास्टर म्हणतात 2 आठवड्यापासून येतोय, अगदी मोठे डोळे करून 2 आठवड्यापासून येतोय, काही नाही झालं. कसं काय नाही झालं? आणि 24 वर्ष काय झालं नव्हतं. प्रेज द लॉर्ड. 24 वर्ष तो कदाचित त्याला सुद्धा बऱ्याच लोकांना बाजू आल्यानं शंका आली, बायकोला शंका आली, त्याच्या बायकोला असं वाटलं आणि इतकी वर्ष झाली आणि म्हणून तुम्ही आखाऱ्यासोबत लग्न करा, आखाऱ्यासोबत लग्न करा आणि मग इश्माईल त्याच्यातून जन्मला. लोक विसरतात की देवाने माझ्या बाबतीत जे बोललेलं आहे ते परिपूर्ण करण्याच्या बाबतीत देव आवेशी. हालेलुया. प्रॉमिसचा अर्थच आहे की देव समर्पित आहे, देव कमिटेड आहे. सेल्फ कमिटेड. सेल्फ कमिटेड मीन्स स्वतःविषयी आहे, स्वतः समर्पित, स्वतःच्या बाबतीत समर्पित आहे. तो दुसऱ्यांच्या बाबतीत समर्पित नाही, स्वतःच्या बाबतीत. आणि मग जर स्वतःच्या बाबतीत तो समर्पित आहे तो पवित्र आहे, तो सर्वसामर्थ्य परमेश्वर आहे आणि ते पूर्ण करणार. हालेलुया. मग तुमच्या बाबतीत तुम्हाला सांगितले सेवा देणार तो पूर्ण करा. पण तुमचं समर्पण पाहतो, तुमचा त्याग पाहतो, तुमची प्रार्थना पाहतो, तुमचं सिद्ध जीवन पाहतो, तुमचं पवित्रता पाहतो, तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहतो. तुम्हाला जर परमेश्वर सांगितलं की मी तुला बिझनेस मध्ये मोठा करेन तर तो मोठा करणार. हालेलुया. जर तुम्हाला परमेश्वर सांगितलं की कर्जमुक्त करेन तर तो करणार. हालेलुया. जर परमेश्वर तुला सांगितलं की तुझ्या घराण्यामध्ये तू सर्वात जास्त आशीर्वादित होशील तर ते पूर्ण करणार. हालेलुया. पूर्ण होण्याच्या प्रोसेस मध्ये तुम्ही किती समर्पण करता, किती आज्ञा पालन करता, या गोष्टीला महत्व आहे. या गोष्टीला खूप महत्व आहे. जी प्रोसेस आहे ती खूप महत्वाची प्रोसेस आहे. जो रिझल्ट आहे तो रिझल्ट महत्वाचा नाही, प्रोसेस महत्वाची आहे. रिझल्टच्या बाबतीत देवाला खात्री आहे. हालेलुया. देव त्या बाबतीत खात्री बाळगतो की मी पूर्ण करणार. पण तुम्ही मध्ये जी प्रोसेस आहे त्या मधल्या प्रोसेस मध्ये काय करता? शमशोन त्या प्रोसेस मध्ये फसला, शमशोन त्या प्रोसेस मध्ये अडकला आणि त्या प्रोसेस मध्ये तो खरा नाही ठरला आणि म्हणूनच दलिलाच्या घरामधून तो बाहेर नाही निघू शकला. किंवा एकदा बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वेळेस तो पुन्हा परत तिथे गेला. एकदा परमेश्वराने त्याला वेशीचे दरवाजे उचकटण्यासाठी सामर्थ्य दिलं होतं, पण तो 3 वेळेस मात्र त्या ठिकाणीच डोकं ठेवून राहिला आणि त्याच्यानंतर त्या
आपण करतो एका चांगल्या कामासाठी, 2 राजांचा अभिषेक करण्यासाठी, तशा प्रकारची आज शमशोनाची आठवण केली गेली आहे. पण शमशोनाचं नाव बदनाम झालं या कारणामुळे की तो प्रोसेसमध्ये आला. तो परिपूर्णतेकडे धावला नाही, परिपूर्णतेमध्ये धावला नाही, परिपूर्णता मिळवण्यासाठी तो धावला नाही, तर त्याचं अंतःकरण जे आहे ते मध्येच फसलं. तो शरीराच्या अभिलाषांच्याकडे धावला. आणि म्हणून तर ज्यावेळेस पेत्र हजारो वर्षानंतर या वचनांच्या विषयी स्पष्टपणे सांगतो, वचन पुन्हा एकदा ते वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसरे पत्र, पेत्राचे दुसरे पत्र जे पहिल्यांदा आपण वाचलो, पेत्राचे दुसरे पत्र, पहिला अध्याय आणि 4थं वचन. त्याच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आलेली आहे. त्याच्या योगे मोलवान व अति महान अभिवचन आपल्याला देण्यात आलेली. असं ट्रान्सलेशन असायला हवं होतं त्या ठिकाणी, पण वचन असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आणि पुढे जाऊन असं लिहिलेलं आहे की यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातली भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी स्वभावाचे वाटेकरी झाल्याशिवाय तुम्ही त्याच्या अभिवचनांना स्वीकारू शकत नाही, त्या अभिवचनांना पूर्ण होताना पाहू शकत. अभिवचन तुमच्यासाठी आहे, ती राखून ठेवले गेलेले, तुमच्यासाठी विशेष अशा प्रकारचं राखून ठेवलेलं आहे. पण ते राखून ठेवलेलं त्याच वेळेस मिळेल की ज्यावेळेस काही अटी आणि शर्ती तुम्ही लागू केले, त्या अटी शर्ती पूर्ण कराव्या. एकच आठ आणि एकाच बाबतीत परमेश्वराने आठ नाही घातलेली, आणि ते म्हणजे तारण आहे. तारणाच्या बाबतीत परमेश्वराने सांगून ठेवले तारण फुकट आहे. हालेलुया. तारणासाठी परमेश्वराने कोणत्याही प्रकारची एकच आठ आहे, फक्त तुला मुखाने कबूल करायचा, अंतःकरणात विश्वास ठेवायचा. साधं सोपं काम आहे ते, आणि ते सुद्धा काही लोकांना खूप कठीण वाटतं. ते सुद्धा काही लोकांना खूप अवघड वाटतं की तारण म्हणजे काय, की तारण म्हणजे त्याला असं वाटतं चला ठीक आहे मी चर्च मध्ये येऊन बसलो म्हणजे तारण नाही. तारणासाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारची वाट आहे. ती म्हणजे काय, की तुला मुखाने कबूल करायचं आहे आणि अंतःकरणाने विश्वास ठेवायचा आहे की येशू प्रभू माझ्या पापांसाठी या जगात आला, क्रूसावर मारला गेला, मरणातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि न्यायाच्या दिवशी तो पुन्हा येणार. हालेलुया. ही गोष्ट तुला विश्वास ठेवायचा या गोष्टीवर आणि मुखाने कबूल करायचं, त्यावेळेस काम होतं, तारण होतं. आणि बऱ्याच वेळेस बाकीच्या अभिवचनाच्या बाबतीत सुद्धा देव अशाच प्रकारे इच्छा बाळगतो की आपण काहीतरी अटी आणि शर्तींचं पालन करावं. अटी आणि शर्तींचं पालन केल्याशिवाय आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉमिसेसना पूर्ण होताना आपण पाहायला मिळणार नाही. मोशेचं जीवन कसं होतं, मोशेला ज्यावेळेस पाचारण झालं, मोशे 40 वर्षाच्या प्रोसेस मध्ये होता. 40 वर्ष राजवाड्यामध्ये घालवली, 40 वर्ष रानामध्ये घालवली, आणि ही 80 वर्षाची प्रोसेस ज्यावेळेस पूर्ण झाली, त्यावेळेस देव त्याला म्हणतो आता तू माझ्या बरोबर चल, मी तुला मिसर देशाला परत घेऊन जातो, आणि परत घेऊन गेल्यानंतर तुझ्याद्वारे मी काम करणार आहे. मोशेला सुद्धा प्रश्न पडला होता की माझ्याजवळ जे होतं ते सगळं संपलं, माझ्याजवळ जे ज्ञान होतं ते निघून गेलं, माझ्याजवळ जी बुद्धी होती ती निघून गेली, मला तलवार चालवता येते ती तलवार चालवतं पण मला आता येत नाही, माझ्याजवळ काठी आहे तलवारच्या जागेवर माझ्याजवळ काठी आली, माझ्याकडे भाला होता त्या भाल्याच्या जागेवर माझ्या धनगरी बडवा आलेला, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी चेंज झालेल्या आहे, आणि त्याचं ज्ञान संपलेलं आहे, सगळ्या गोष्टी संपलेल्या होत्या, आणि सगळा शून्य झाल्यानंतर मोशेला परमेश्वर म्हणतो आता मात्र तू अभिवचन पूर्ण होण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं पात्र आहेस. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर तोपर्यंत वाट पाहतो जोपर्यंत आपण पूर्ण रिकामे होत नाही, जोपर्यंत आपण पूर्णपणे त्याच्या त्या प्रोसेस मध्ये येत नाही, जोपर्यंत त्याला जसं हवं आहे तसं जोपर्यंत बनत नाही, तोपर्यंत तो अभिवचन पूर्ण करण्यासाठी धीर धरतो. हालेलुया. आणि मग तो धीर कदाचित 1 वर्षाचा असेल, 2 असेल, 4 असेल, 10 असेल, आणि मोशेच्या बाबतीत तो 80 वर्षाचा होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज बरेच लोक या थकतात, या दिनामध्ये बरेच लोक या प्रोसेस मध्ये कंटाळतात, त्यांना असं वाटतं खूप अवघड आहे, कठीण आहे, होते सगळं काही कठीण आहे आणि त्या प्रोसेस मध्ये नको, आम्हाला नका घेऊन जाऊ त्या प्रोसेस मध्ये. पण देव त्याच्या प्रोसेस मध्येच काम करतो. हालेलुया. देव त्याची प्रोसेस कधी सोडत नाही. मग कदाचित जितकं तुमचं अंतःकरण कठीण तितकी प्रोसेस लांब, हे लक्षात ठेवा. जितकं तुमच्या अंतःकरणामध्ये जास्त जटिल ज्ञान तितकं ती प्रोसेस लांब असते. हालेलुया. जितकं तुमच्या अंतःकरणात जास्त अपवित्रता तितकं ती प्रोसेस लांब, जितकं तुमचं अवाध्य जास्त तितकी ती प्रोसेस लांब. हालेलुया. जितकं तुमचं अंतःकरण मऊ नम्र त्याच्या बाबतीत समर्पित तितकी प्रोसेस छोटी. हालेलुया. तुमच्यावरती अवलंबून आहे काळ मोठा करण्याचा की छोटा करण्याचा. हालेलुया. देवावरती अवलंबून नाहीये, ते देवावरती नाहीये, तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही काळ मोठा करणार की छोटा करणार. काही लोक दाळावरची वाट पाहतात आपल्याला नम्र व्हायला, आणि मग ती प्रोसेस लांबच जाते.
लांबच जाते, देव पूर्ण नाही करत. हालेलुया. काही लोकांची प्रोसेस लांब आहे, काही लोकांची खूप प्रोसेस कमी आहे आणि त्याच्या बाबतीत लवकर झाले का त्यानं आपलं लवकर समर्पण केले, हे लक्षात ठेवा. हालेलुया. लवकर बदल घडवला अंतःकरणामध्ये, लवकर चमत्कारासाठी त्याने आपलं हृदय तयार केले, लवकर परिपूर्णतेकडे चालले. हालेलुया. जितकं तुम्ही लवकर जा तितकं लवकर तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकता. हालेलुया. बरेच लोक पोहोचत नाही का? बरीच लोक त्या प्रोसेस मध्ये अडकतात. त्याला ती प्रोसेस कंटाळवाणी वाटते आणि कारण ही कंटाळवाणी प्रोसेस आहे. 40 वर्ष मोशेसाठी कानात खूप कंटाळवाणी होती. त्यासाठी काही ते सोपं नव्हतं. रोज सकाळी उठायचं, मेंढर घेऊन निघायचं आणि परत संध्याकाळी परत आणि त्याचं रोज रुटीन झालेलं होतं. आणि तो विसरला होता की देव माझ्याद्वारे किंवा देव त्या इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढणार आहे. विसरून गेला होता तो, सगळं काही विसरला होता. त्याला असं वाटत होतं की हे सगळं काय होतंय की नाही कोणास ठाऊक, या सगळ्या गोष्टी. आणि इतकी मोठी प्रोसेस होती. आणि ज्यावेळेस तो 40 वर्षानंतर बाहेर निघतो त्यावेळेस देव अहरोन आणि मिर्याम समोर काय म्हणतो माहिती आहे की पृथ्वीवरती सर्वात नम्र जर कोण माणूस असेल तर तो मोशे. हालेलुया. काय केलं होतं देवाने 40 वर्षात? तर देवाने त्याला पृथ्वीवरचा सर्वात नम्र माणूस बनवला. हालेलुया. देवाने काय केलं होतं त्याच्या बाबतीत? देवानं 10 लाख लोकांना इतकं मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करणं, 40 वर्ष त्यांच्या प्रवासामध्ये रोज घेऊन जाणं आणि रोज त्यांचं व्यवस्थापन चालवणं, ह्या काही खूप सोप्या गोष्टी नव्हत्या. 10 लाख लोकांचं व्यवस्थापन करणं हे खूप अवघड काम होतं, खूप कठीण काम होतं, खूप डोकेदुखीचं काम होतं आणि त्यासाठी खूप पेशन्स हवे होते. पेशन्स ज्याला म्हणतो आपण की जे सहनशीलता, ती सहनशीलता हवी होती आणि ती सहनशीलता त्याच्या त्या प्रोसेस मध्ये त्याला मिळवली होती. हालेलुया. त्याच्या प्रोसेस मध्ये मिळवली होती आणि म्हणूनच तो 40 वर्ष इस्रायल लोकांना सहन करू शकतो. इस्रायल लोकांना सहन करणं खूप अवघड होतं. इस्रायल लोकांना तो डायरेक्ट गेला असता, प्रभू जवळ म्हणला असता, प्रभू यांचा नाश कर होईल आणि माझा मुलगा आहे, माझ्या मुलाद्वारे मोठी संतती होईल. आणि देव त्याला असं म्हणाला पण होतं की तुझ्याद्वारे मी संतती निर्माण करतो, या लोकांना मारून टाकतो. पण बायबल त्या ठिकाणी सांगतो मोशे म्हणाला नाही प्रभू, या लोकांना तू मारण्यासाठी, या लोकांना मारण्यासाठी आणतो, या लोकांच्या द्वारे तू सामर्थ्य काम घडवून आणलं आहे आणि म्हणून यांच्यासाठी मी तुला विनंती करतो, मारू नको. हे समर्पण कुठून आलं होतं? त्याच्या प्रोसेस मधून आलं. ती प्रोसेस पार पाडली होती त्यांनी आणि म्हणून तर प्रॉमिस पूर्ण होताना तो पाहत होता. हालेलुया. कुणासाठी तरी तुम्ही प्रॉमिस पूर्ण करणार आहे असं, पण प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ती प्रोसेस पार पाडावी लागेल. तुम्हाला त्या कठीण परिस्थितीतून जावं लागेल, कठीण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमधून जावं लागेल. कदाचित मग तो तुम्हाला सहनशील बनवेल, नम्र बनवेल, खूप तोडेल, तुमच्यातला गर्व बाहेर काढेल, मग तुमच्यातला जगाचं आकर्षण बाहेर काढेल, अशुद्धता बाहेर काढेल आणि अपवित्रता बाहेर काढेल, अवांत्य बाहेर काढेल. भरपूर काय काय होईल ह्या काळामध्ये, त्या प्रोसेसच्या काळामध्ये. आणि हे सगळं पूर्ण झाल्यानंतर तो म्हणेल की मी आता प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी समर्पित आहे आणि आता इथून पुढे तू माझं निवडलेलं पात्र आहेस. हालेलुया. कदाचित ते तुमच्या फॅमिलीसाठी असेल, कदाचित तुमच्या नातेवाईकांसाठी असेल, कदाचित ते तुमच्या बिझनेससाठी असेल, कदाचित तो तुमच्या नोकरीसाठी असेल, कदाचित तुमच्या चर्चसाठी असेल, सेवेसाठी असेल. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असू शकतात. कोणतं प्रॉमिस आहे तुमच्या बाबतीत मला ठाऊक नाही, पण तुमचं प्रॉमिस तुम्हाला प्रभूने देऊ केलेलं आहे आणि ते जे तुम्ही स्वीकारलं असेल ते पूर्ण करण्यासाठी देव आदेशी आहे, देव समर्पित आहे. ते पूर्ण करण्यासाठी देवाला वाटतं ते पूर्ण करा, पण प्रोसेस करावी लागेल, प्रोसेस मधून जावं लागेल, प्रोसेस मधून तुम्हाला पलीकडे जावं लागेल आणि त्याच वेळेस देव ते पूर्ण करेल. कारण अवाज्ञा ह्या प्रॉमिसच्या दरवाजे जे प्रॉमिस पूर्ण होण्याचे दरवाजे आहेत ते बंद करतात, अवाज्ञा बंद करतात. तो जे आज्ञापालन करत नाही मनुष्य, त्याद्वारे ते जे प्रॉमिसचे दरवाजे उघडले ते दरवाजे बंद होतात आणि त्या दरवाजांना उघडण्यासाठी पुन्हा एकदा आज्ञापालन हाच एकमेव मार्ग आहे. हालेलुया. आज्ञापालनाशिवाय दुसरा मार्ग नाही, त्याच्या जवळ जाण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही. तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवून प्रॉमिस पूर्ण व्हावी अशी वाट पाहू नाही शकत. हालेलुया. जर तुम्ही म्हणता मी त्याच्याकडे पाठ करणार आणि मग पण देवाला अभिवचन पूर्ण करावे, नाही, देव तशा प्रकारे अभिवचन कधीच पूर्ण करत नाही. अभिवचन पूर्ण व्हावे असं वाटत असेल तर तुम्हाला आज्ञा पालन करावंच लागेल, प्रोसेस पूर्ण करावीच लागेल. त्याच वेळेस परमेश्वर काय करेल, त्याचं अभिवचन पूर्ण करेल. माझ्या बरोबर काढा स्तोत्र 77 अध्याय 8 वचन. स्तोत्र 77 अध्याय 8 वचन.
हालेलुया. बायबल काय सांगते त्या ठिकाणी, त्याची दया कायमची नाहीशी झाली काय, त्याची अभिवचने पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय. आणि त्याचं उत्तर आहे नाही. हालेलुया. त्याचं उत्तर काय आहे? नाही. त्याची अभिवचनं पिढ्यानपिढ्या निष्फळ असणार आहेत का? नाही. तर त्याला निष्फळ कोण बनवतं? हालेलुया. देवाच्या अभिवचनाला मी निष्फळ बनवतो. बाजूला सांग. देवाच्या अभिवचनाला निष्फळ बनवणारा तू आहे. असं म्हणा, थोडंसं लाज वाटेल. बाजूला सांगा प्लीज. देवाच्या अभिवचनाला निष्फळ बनवणारा तू आहेस. देव खोटं बोलत नाही. हालेलुया. देव खरं बोलतो. देव परमेश्वर खरं बोलतो. आणि निष्फळ बनवणारा कोण आहे? निष्फळ बनवणारा मी आहे. निष्फळ बनवणारा कोण आहे? मी आहे. बाजूला सांगा पुन्हा एकदा, निष्फळ बनवणारा तू आहेस. आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणा, देवाच्या अभिवचनाला निष्फळ बनवणारा मी आहे. इथून पुढे देवाची अभिवचने माझ्या बाबतीत निष्फळ होणार नाही. आमेन. हालेलुया. आपल्या तुमच्या सर्वांच्या बाबतीत देवाची अभिवचन खलास येणार आहे. हालेलुया. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या जीवनामध्ये देवाची अभिवचन फळ देणार आहे. हालेलुया. आमेन. देव तुमच्या बाबतीत अभिवचन पूर्ण करू इच्छितो. कारण त्याची अभिवचन तुमच्या सर्वांसाठी आहे, तुमच्या जीवनासाठी आहे. ती भावी सुस्थितीची आशा देणारी अभिवचन आहे. ते तुमच्या नाशासाठी नाहीये, तर तुमच्या जीवनामध्ये अश्युरन्स आहे, म्हणजे खात्री आहे. आणि कुठल्या गोष्टीची खात्री आहे? तर समथिंग गुड, म्हणजे कोणत्या तरी चांगल्या गोष्टीची खात्री आहे. त्याचं ट्रान्सलेशन असं होतं की समथिंग गुड म्हणजे चांगल्या गोष्टीची खात्री असतं, म्हणजे देवाची अभिवचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुमच्या बाबतीत देवाची अभिवचन ही चांगली गोष्ट आहे. देवाची अभिवचन तुमच्या भावी स्थितीची आशा देणारी आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या भविष्याच्या चांगल्या भविष्याची खात्री देणार आहे. ज्या ज्या व्यक्तीला परमेश्वराने बोलवलं, ज्या ज्या व्यक्तीच्या बाबतीत देवाने त्याला पाचारण दिलं, त्या त्या व्यक्तीच्या बाबतीत परमेश्वराने ते कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दानियेलाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस असं वाटतं की दानियेलाच्या बाबतीत जे चमत्कार झाले ते प्रभूने माझ्याही बाबतीत करावे. दानियेल एक राजाच्या राज दरबारामध्ये खूप मोठ्या पदास होता आणि खूप मोठा अधिकार त्याजवळ होता, खूप मोठ्या प्रकारचं पद त्याजवळ होतं आणि त्याच प्रकारे खूप संपत्ती त्याजवळ होती, खूप वेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याजवळ होत्या. त्याच्याजवळ एक वेगळ्या प्रकारचं दान होतं. तो स्वप्न न ऐकताच त्या स्वप्न आणि स्वप्नांचा अर्थ दोन्ही गोष्टी तो सांगत होता. हालेलुया. म्हणजेच काय की दानियेलाजवळ एक वेगळ्या प्रकारचं दान प्रभूने देऊन ठेवलं होतं. हे सगळं काही होतं त्याजवळ. आणि बऱ्याच विश्वासाला असं वाटतं दानियेलाच्या बाबतीत जे झालं ते माझ्याही बाबतीत व्हावं, माझ्या बाबतीत परमेश्वराने तसाच चमत्कार करावा. पण दानियेलासारखं सिंहाच्या गुहेत जायला मात्र कोण तयार नाही. हालेलुया. हालेलुया. कारण दानियेलाची पारख जर कुठे केली गेली असेल तर ती सिंहाच्या गुहेत. हालेलुया. रात्रभर दानियल सिंहासमोर प्रार्थना करत बसलेला होता. हालेलुया. 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 बरेच लोक आज दानियेलासारखं म्हणून तरी इच्छितात, दानियेलासारखं अभिवचन तर पूर्ण करू इच्छितात आपल्या जीवनामध्ये. त्यांना वाटतं तर खरं की हे मोठे मोठे सेवक, जसं मी अब्राहम म्हणालो, जसं मोशे म्हणालो, जसं दानियल म्हणालो, जसं प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्यांच्या बाबतीत देवाने अभिवचन पूर्ण केलेले आहे. त्यांच्या बाबतीत देव आवेशी होता आणि ते पूर्ण करत असताना त्यांचं जे काम आहे, त्यांचं जे वेगळ्या प्रकारची कृती आहे, त्या कृतीकडे मात्र आपण पाहत नाही आणि त्या कृतीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपलीच वाटचाल आपण चालवतो. येशू ख्रिस्तासारखा, येशू ख्रिस्ताला काय अधिकार मिळाला नव्हता? येशू ख्रिस्ताला अधिकार हा मिळाला होता की तो सर्वात उच्च अधिकार त्याला मिळालेला आहे. म्हणजे सर्वात उच्च असं नाव की प्रत्येक गुन्हा त्याच्या नावामध्ये टेकला जावं आणि प्रत्येक जिभेने कबूल करावं की येशू प्रभू आहे. हालेलुया. पण तो अधिकार मिळण्यापूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी प्रोसेस होती ती क्रूस खांबातून जावं. हालेलुया. क्रूस खांबातून जावं. ती प्रोसेस खूप कठीण होती. क्रूस खांब उचलताना समजत होतं. कुर्नेकरला ज्यावेळेस शिमोन कुर्नेकर जो होता, जे येशू ख्रिस्ताचा क्रूस खांब उचलण्यासाठी त्याला थोड्या वेळासाठी त्याच्या खांद्यावरती क्रूस दिलेला होता. तो कशासाठी दिला होता? बऱ्याच लोकांना तो प्रश्न पडतो की त्याला जाणीव व्हावी की हा जड आहे आणि रात्रभर छळ सहन केलेला आहे आणि त्याच्यानंतर 39 फटके सुद्धा खाल्लेले आहेत, शरीर रक्तमळमळ झालेला आहे आणि इतका असून हा जड क्रूस खांब उचलणं किती अवघड आहे हे त्याला समजावं, यासाठी शिमोन कुर्नेकरच्या खांद्यावरती थोड्या काळासाठी क्रूस दिलेला होता. थोडं तू ओझं उचलून पहा आणि शिमोन कुर्नेकर जागा स्वतःला ठेवून पहा. हालेलुया. सर्वांना येशूकडून अधिकार आहे, सर्वांना येशूकडून सामर्थ्य. माझ्याद्वारे पण भूत निघावं, माझ्याद्वारे पण चमत्कार व्हावं, माझ्याद्वारे पण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी व्हाव्या, सगळं काय व्हावं, पण क्रूस खांब कोणाला.
आणि येशू म्हणाला की जो कोणी माझा शिष्य होऊ इच्छितो त्यांना आपला क्रूस खाऊन उचलावा. जर वधस्तंभ उचलल्याशिवाय तुम्ही म्हणत असाल की माझ्या जीवनामध्ये ते येशूने सांगितलेले अभिवचन पूर्ण व्हावे तर शक्य नाही. हालेलुया. बाजूला सांगा वधस्तंभाशिवाय येशूचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये काम नाही करू शकत. हालेलुया. वधस्तंभ एक त्या प्रोसेस का दर्शवतो. ती प्रोसेस आहे. वधस्तंभ म्हणजे प्रोसेस आहे दुःखातून जाण्याची. वधस्तंभ ती त्यागाची प्रोसेस आहे. लक्षात घ्या. वधस्तंभ काय आहे तर येशूचं दुःख सहन करत असताना ते पवित्रता तुमच्या जीवनामध्ये सुद्धा यावी यासाठी ती प्रोसेस आहे. वधस्तंभ क्षमेची प्रोसेस आहे. वधस्तंभ क्रूसावर हात खेळ ठोकलेले आहेत आणि खालच्या लोकांना म्हणणं की ह्या बापांना क्षमा कर कारण हे काय करतात त्याला समजत नाही. ती क्षमेची प्रोसेस आहे. ते अंतःकरण आहे की माझ्या हातात शक्ती आहे नाश करण्याची पण मी करणार नाही. हालेलुया. देवदूतांच्याकडून तो पाहत असेल स्वर्गामध्ये कुणाला बाकीच्या दिसत नव्हते पण येशूला दिसत होते. हातामध्ये तलवारी घेऊन उभे आहेत देवदूत आणि येशूच्या हुकमाची वाट पाहत आहेत पण येशू त्याला म्हणतो नाही येऊ नका. मी दुःख सहन करण्यासाठी आलो. येऊ नका खाली. तलवार तुमची चालू नका. हे थट्टा करतायत माझ्या तोंडावर थुंकतायत पण येऊ नका खाली येऊ नका कारण मी दुःख सहन करण्यासाठी मी सहन करण्यासाठी आलो. मी सहन करणार आहे. गौरव माझी वाट पाहत. देवाचं अभिवचन माझ्यासाठी वाट पाहत. देवाचं अभिवचन माझ्यासाठी वाट पाहत आहे. उजव्या बाजूला मी बसणार आहे. हालेलुया. माझी वाट पाहत आहे सिंहासन. माझी सिंहासन वाट पाहत आहे. पण ते वाट पाहण्यासाठी काय माहिती क्रूस सहन करावं. क्रूस सहन करावं. क्रूसाशिवाय अभिवचन नाही. लक्षात घ्या. बाजूला सांगा क्रूसाशिवाय अभिवचन नाही. आहे तर अभिवचन आहे. हे सांगताना माझ्या अंतर्गत भरून आलेलं आहे. मला असं वाटतं की परमेश्वर खरंच सामर्थ्यानं आपल्या जीवनामध्ये अभिवचन पूर्ण करू शकतो. पण अभिवचन पूर्ण करण्यासाठी त्याला क्रूस उचलणारे हवे आहेत. हालेलुया. क्रूस खांब उचलून त्याच्या मागे येणारे हवे. त्याला काहीतरी करायचं आहे तुमच्या जीवनामध्ये. ते अभिवचन पूर्ण करण्याचं आशीर्वाद त्याने दिलेलं आहे तुम्हाला. ते सेल्फ कमिटेड तो म्हणतोय मी सेल्फ कमिटेड आहे त्या वचनाच्या बाबतीत. पण मला क्रूस उचलणारे खूप कमी मला भेटताय. त्या दानियेलासारख्या सिंहाच्या गुहेत बसणारे खूप कमी भेटताय. तो सुद्धा हातात घेऊन स्वतःच्या लेकराचं सुद्धा समर्पण करणार आहे मला खूप कमी भेटताय. तो म्हणत आहे ज्यावेळेस मिरियाम आणि अहरोन ज्यावेळेस निंदा करत होते त्यावेळेस त्यांच्यासाठी शाप न उच्चारणारा मोशे मला खूप कमी भेटताय. तो म्हणत आहे वारंवार तो म्हणत आहे की मला कमी भेटतायत मोशेसारखे समर्पण करणारे मला कमी भेटतायत. त्या प्रोसेस मधून जाणारे त्या प्रोसेस मधून जाणारे कोण आहेत का तुमच्यामध्ये आहेत का? जर नसतील तर लक्षात घ्या त्या प्रोसेस मधून जाण्यासाठी आजच समर्पण करा. आजच समर्पण करा आपल्या. कारण बऱ्याच वेळेस आपण त्या अभिवचनांना प्राप्त तर करू इच्छितो पण जी प्रोसेस आहे ती आपल्याला करायची नसते. त्या क्रूसाजवळ आपल्याला अजिबात जायचं नसतं. त्या क्रूसामधले खेळ आपल्याला हातामध्ये अजिबात घ्यायचं नसतं. त्यांना असं वाटत असतं गौरवी जीवन वाट पाहत आहे. 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 हो गौरवी जीवन वाट पाहत आहे पण प्रोसेस आहे. हालेलुया. आशीर्वाद आहे तुमच्यासाठी. अभिवचन आहे तुमच्यासाठी. देवाने आशीर्वाद आहे. देवाने ती खात्री देऊन ठेवलेली आहे पण ती खात्री त्याच वेळेस काम करेल त्यावेळेस क्रूस उचलणारे दिसतील. हालेलुया. क्रूसाशिवाय गौरवी जीवन नाही. क्रूसाशिवाय सामर्थ्य नाही. क्रूसाशिवाय कुठल्याही प्रकारे त्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा नका बाळगू. हालेलुया. जर तुम्हाला क्रूस नको आहे तर त्याचा गौरव सुद्धा नाही मिळणार. हालेलुया. जर तुम्हाला गौरव व्हावा तर क्रूस मस्त आहे. मस्त आहे. मस्त आहे. खात्रीपूर्वक तो घ्यावाच लागेल. हालेलुया. जर तुम्हाला दानियेला सारखं तुमच्या जीवनामध्ये काम व्हावं असं वाटत असेल तर सिंहाची गुहा आहे त्या तुम्हाला त्या गुहेतून जावंच लागेल. कारण एक दिवस त्या गुहेत जावंच लागणार आहे. तिथून बाहेर आल्यानंतर राजा सुद्धा म्हणेल की तुझ्या देवावर तुम्ही बाहेर त्या गुहेतच जाणार नाहीये तर त्या गुहेतून बाहेर आल्यानंतर गुहेच्या तोंडाशी उभा राहणार राजा सुद्धा उभा नाहीये. हालेलुया. बरेच लोक असं म्हणतात राजाने माझ्या द्वारे विश्वास ठेवावा. ठीक आहे ठेवायचा राजा पण गुहेत जावं लागेल. गुहेत जाणारे कमी लोक आहेत. ते म्हणतात घरात बसून माझ्या जीवनामध्ये राजा यावा माझ्याकडे म्हणावा मी तुझ्या देवावर विश्वास ठेवतो. नाही राजा असा विश्वास ठेवत नाही. हालेलुया. राजाला काहीतरी दिसल्याशिवाय विश्वास नाही ठेवत राजा. कोणीतरी व्यक्ती कोणातरी तुमचा नातेवाईक असाच नाही विश्वास ठेवला. असाच कोणीतरी आलेला नाही आणि म्हणेल अरे तुझा येशू ख्रिस्त किती चांगला आहे मला दिसू दे. नाही तुम्हाला त्याला दिसावं लागेल की तू गुहेतून त्याला दिसावं लागेल की तुझ्या जीवनामध्ये येशू काम करतोय. हालेलुया. बऱ्याच लोकांची
जीवन खाण्यानं बनवत आहे. Yes. त्यांच्या जीवनामध्ये ते येशू आज नाराज आहे बऱ्याच लोकांच्या Yes. विषयी, विश्वासदाराच्या विषयी. आणि त्याला असं वाटतं की ह्याच्या जीवनात काम तर करायचं आहे मला, पण याच्या जीवनात तो गुहेत जाण्याची तयारी नाही आहे. याला रानामध्ये भटकून स्वतःला नम्र करायची तयारी नाही आहे याची. हालेलुया. खून करून राजवाड्यामध्येच राहू शकतो. पळून गेला होता. मोशे पळून गेला नसताना तर रानामध्ये कधी भटकला नसता. तो फारापुढे जाऊन क्षमा मागू शकला. आणि तुम्हाला असं मी चूक केली, मला क्षमा कर, कारण तुझा दास म्हणून राहू. आणि फारून ठेवला, ठीक आहे गुलाम म्हणून राहू. हालेलुया. असं राहिला असता तो, कारण राहिला असता, पण त्याला असं वाटत होतं की मी पळून जाईल पण मजबूत म्हणून परत येईल. हालेलुया. मी पळून जरी गेला असतो तर देव मला परत ठेवेल. आणि देव मला परत ठेवणार. हालेलुया. आणि म्हणून तर तिकडे लोकांचं पत्र सांगतं की मोशेनी फारो बरोबर राहणं, मिस्र देशात राहून संपत्ती साठवणं हे जर न स्वीकारता त्यांनी देवाच्या लोकांच्या बरोबर दुःख सहन करणं स्वीकारलं. वाचा माझ्याबरोबर इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय. इब्री लोकांचं पत्र 11वा अध्याय. 16वं वचन, 26वं वचन. पापा 25, 26, 24, 25, 26 आहे. 3 वचन वाचा आणि ती वचन तुमच्या अंतःकरणात लिहून ठेवा. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांच्या बरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत केले. ख्रिस्तापित्यर्थ विठंबना सोसणे हे मिस्र देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. हालेलुया. हालेलुया. त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याची दृष्टी अभिवचनावर होती. त्याची दृष्टी देवाने जे त्यासाठी इस्रायल लोकांसाठी सांगून ठेवले त्याच्यावर होती. देवाने त्याला ठाऊक होतं की मोशेने सांगितलं, योसेफाने सांगितलेलं की माझ्या आस्ती इथून देव ज्यावेळेस भेट घेईल त्यावेळेस परत घेऊन जाताना देशावर. हालेलुया. की त्याला ठाऊक होतं. हालेलुया. त्याला ठाऊक होतं मी इब्री मनुष्य आहे. त्याला ठाऊक होतं मी अभिवचनाची संतती आहे. त्याला ठाऊक होतं मी अभिवचनाद्वारे ह्या जगामध्ये जन्माला आलेलो आहे आणि अभिवचन माझ्यासाठी आहे आणि माझा अभिवचनाचा देश वाट पाहत आहे. हालेलुया. आणि मी तिथं घेऊन जाणार. मी फारोचा मुलगा नाही, मी त्याच्या कन्येचा मुलगा नाही, मी इथं संपत्ती साठवत बसणार नाही, तर मी इस्रायल लोकांच्या बरोबर दुःख सहन करणार. हालेलुया. मोशे बनू इच्छितात. खूप लोकांना मोशेसारखा सामर्थ्य हवं. मोशेने काठी मारली, पाण्याचा रक्त झाला. मोशेने काठी उघारली आणि समुद्र दुभागला. मोशेने काठी मारली, खडकातून पाणी निघालं. सगळं काही चमत्कारिक सामर्थ्य आहे, पण मोशेसारखं समर्पण नाहीये. मोशेसारखं त्याग नकोय. मोशेसारखं दुःख सहनाची तयारी ठेवण्याची गरज इच्छा नाही आहे. कारण बऱ्याच लोकांना त्या प्रोसेस मधून जायचं नाही आणि प्रोसेस पूर्ण न करताच त्यांना गौरवी जीवन जगायचं नाही होऊ शकत. हालेलुया. कारण त्या ठिकाणी बायबल सांगतं ख्रिस्ताप्रित्यर्थ दुःख सहन करणं. ख्रिस्त तोपर्यंत आला पण नव्हता, पण ख्रिस्ताप्रित्यर्थ त्यावेळेस दुःख सहन करत होता. हालेलुया. हालेलुया. बायबल त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे सांगतं की त्याला दुःख सहनाची वाट स्वीकार. तुमच्यापैकी काही लोक अशा आहेत का की जे अशा प्रकारच्या प्रोसेसची वाट स्वीकारतील, अशा प्रकारच्या गोष्टी स्वीकारतील की जे देव त्यांना त्या प्रोसेस मधून घेऊन जाऊ इच्छितो. खूप लोकांना गौरव हवं, खूप लोकांना अभिवचन पूर्ण होताना पाहिजे. तुम्ही प्रत्येक जण त्यासाठी निवडलेले आहात. तुमच्यापैकी कोण असा व्यक्ती नाही की जो अभिवचनासाठी निवडला नाही, लक्षात घ्या. पण त्याच व्यक्तीसाठी अभिवचन पूर्ण होतील की ज्या व्यक्तीनं आपला क्रूस खांब उचलण्याची तयारी केली आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपण अब्राहमाचं उदाहरण पाहतो, ज्यावेळेस मोशेचं उदाहरण पाहतो, दानिएलचं उदाहरण पाहतो, प्रभू श्री ख्रिस्ताचं उदाहरण पाहतो, त्यावेळेस त्यांच्या उदाहरणामधून कॉमन एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की ते प्रोसेस मधून गेले होते. ते प्रोसेस मधून गेले होते आणि म्हणून अभिवचन पूर्ण होताना त्यांच्या जीवनामध्ये दिसते. आज तुमच्यापैकी कोणीतरी असं असेल की त्यांच्या जीवनामध्ये अभिवचन पूर्ण होताना परमेश्वर दाखवणार आहे. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अभिवचन पूर्ण करताना दाखवणार आहे. पण ते अभिवचन पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रोसेस मधून जावं लागेल. प्रोसेस फॉलो करावी लागेल, आज्ञा पालन करावं लागेल, त्याग करावा लागेल, अपवित्रता सोडावी लागेल, अशुद्धता बंद करावी लागेल, वेगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी सोडाव्या लागतील आणि म्हणावं लागेल की प्रभू ती अभिवचन मी स्वीकारतो. तू जे माझ्यासाठी दिलेलं ते मी स्वीकारलो, तुझी भविष्यवाणी मी स्वीकारतो, तू मला सेवेसाठी बोलवले ते मी स्वीकारतो, तू मला नातेवाईकांच्या कामासाठी बोलवले ते मी स्वीकारतो. पित्या माझ्या जीवनामध्ये देवा तू चमत्कार तिथे काम करणारच मी ते स्वीकारतो. आणि ते स्वीकारत असताना मी असं म्हणतो की ते करण्यासाठी लागणारं समर्पण करायची माझी तयारी आहे. ते करण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारची प्रोसेस पूर्ण करायची माझी तयारी आहे. कुठल्याही प्रोसेसला मी नाकार देणार नाही, कुठल्याही प्रोसेसला मी नाही म्हणणार नाही. सर्व प्रोसेस मधून मी जाणार आहे आणि माझं स्वतःचं मी समर्पण. हालेलुया. या डोळे बंद करूया. हालेलुया. थँक्यू.